प्राथमिक माध्यमिक शाळा सुरू झाले आणि शाळा प्रवेशाचा उत्सव मोठ्या उत्साहात अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला। यामध्ये अगदी लोकप्रतिनिधीसुद्धा चिमुकल्या मुलांसोबत बैलगाडी असेल, ट्रॅक्टर असेल किंवा अशा पद्धतीने अन्य पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आलं। अगदी त्याच पद्धतीने पंढरपूर तालुक्यातील तुंगत या ठिकाणी अनोख्या पद्धतीने गावचे सरपंच असलेले सौ अमृता रणवे यांनी देखील व त्यांच्यासोबत मिस्टर सरपंच आबासाहेब रणवे यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा असेल, हायस्कूल असेल या शाळांमध्ये 2 लाखाहून अधिक रुपयांचं वह्यांचं वाटप आज विद्यार्थ्यांना स्वखर्चातून करण्यात आलं। यामुळे गावचा सरपंच कसा असावा हे रणवे कुटुंबाकडून किंवा इतर गावच्या सरपंचांनी एक आदर्श समोर ठेवला गेला आहे। फक्त हेच नाही आहे तर गावातील शाळा असलेल्या अनेक लहान मुलांसाठी खेळणी असेल किंवा अन्य गोष्टींसाठी गावचा कारभार पाहत विकासासाठी कुठेही कमी पडत नसल्याचं दिसून येतंय। ज्या ठिकाणी निधीची कमतरता भासेल किंवा कमी पडेल त्या ठिकाणी स्वखर्चातून ती कामे किती करण्यात यशस्वी करण्यात ठरवण्यात आलेले आहेत। अगदी तेही पूर्णही केले असल्याचं देखील काही गावातील नागरिकांमधून बोलत आहेत। आता माझ्यासोबत आता याच गावचे मिस्टर सरपंच आबासाहेब रणवे आहेत, त्यांच्यासोबत बोलूया। सर, पहिल्यांदा यापूर्वी तुम्ही कधीही हा असा उपक्रम तुम्ही राबवला गेला की मुलांना वह्याचं वाटप करण्यात, आता देखील तुम्ही आता वह्याचं वाटप करण्यात आलेलं आहे, काय होतं? गेल्या 10 वर्षाहून अधिक कालावधीपासून मी तुंगत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल, तुंगेश्वर हायस्कूल तुंगत या ठिकाणच्या मुलांना प्रत्येकी 2 वह्या शाळा सुरू झाल्यानंतर देत होतो। परंतु आता सध्या आमच्यावर अजून गावकऱ्यांनी जादाची जबाबदारी दिली। माझी पत्नी डॉक्टर अमृता रणदेवी आता सरपंचपदी विराजमान आहेत, त्यामुळे आम्ही एक बांधिलकी म्हणून अजून थोडं आपलं काय तर देणं लागतं म्हणून आम्ही थोडंसं यावर्षी वेगळा उपक्रम घेण्याचं ठरवलं। आणि सध्या गेल्या वर्षी तर पावसाळा कमी पाऊस पाणी झालं होतं, त्यामुळे दुष्काळाचं सावट होतं। जे तुंगतमध्ये आता विद्यार्थी शिकतात ते सगळे गरिबांचे विद्यार्थी जवळपास ह्या शाळेमध्ये शिकत आहेत। आपण ठरवलं की 2 वह्यापेक्षा अजून जास्त आपण काय मदत करू शकतो। आता बघितलं तर गव्हर्नमेंट जवळपास पुस्तकं सगळी पहिलीपासून मुलांना देत असते, सगळ्या मुलांना। मग वह्याची कमतरता भासते, तर आपण असं ठरवलं की ज्या काही पहिलीपासून 10वीपर्यंत ज्या मुलांना वह्या लागणार वर्षभरासाठी त्या वह्या देण्याचं ठरवलं। पहिलीच्या मुलांना आपण 3 वह्या, 1 अंकलिपी, दुसरीच्या मुलांना 4 वह्या, तिसरीच्या मुलांना 6 वह्या, चौथीच्या मुलांना 7 वह्या आणि अंकलिपी इंग्रजी वाचण्यासाठी। त्याच्यानंतर 5वी ते 6वी 7वीपर्यंत आपण 8वीपर्यंत 6 वह्या प्रत्येक मुलांना दिल्या आणि 9वी 10वीच्या मुलांना 9 वह्या देण्याचं आपण यावेळी ठरवलं आणि आज त्याचं वाटप केलेलं आहे। आपण पाहिलं तर आता जर शाळेची परिस्थिती बघितली तर या ठिकाणी येणारा जो विद्यार्थी आहे तो एकदम गरीब, म्हणजे 12 बलुतेदार म्हणतो ते, आणि जो काही शेतकरी वर्ग आहे ना त्याची मुलं आहेत, नोकरदार असतील किंवा थोडी राजकारणी व्यक्ती असतील, यांची बऱ्यापैकी एक उत्कृष्ट शाळा कुठे आहेत पाहता आणि बाहेर शहरी ठिकाणी मुलं जात असतात। त्यामुळे ज्यांची परिस्थिती नाही अशी मुलं आता ग्रामीण भागात शिक्षण घेतात, मग त्यांना थोडासा हातभार लागावं। त्या मुलांना काहीतरी कमतरता जाणवते की आपला शेजारचा मुलगा जर शहरी भागात शिकत असेल त्याच्याकडे पुस्तकं वह्या सगळं एकदम असतं, परंतु ग्रामीण भागातली बरंचसं व्यसनाधीनतेचा पालकांचा परिणाम आणि ह्या सगळ्या गोष्टींवर पालक लक्ष देतात आणि कधी कधी मुलांकडे जेवढ्या वह्या लागतात तेवढ्या वह्या नसतात आणि मग त्यांना ही कमतरता जाणवू नये, त्यांना कुठं आपण कमीपणा त्यांना वाटून शिक्षणात, म्हणून आपण ठरवलं की यावर्षी आपण सर्वच मुलांना जेवढं शैक्षणिक साहित्य लागतं तेवढं सगळ्या वह्या देण्याचं आपण ठरवलं आणि आपण त्यांना वह्या दिलेल्या आहेत। माझ्यासोबत आता गावचे लोकनियुक्त सरपंच सौ अमृता रणवे आहेत। मॅडम, काय सांगाल, सरपंच कसा असावा ते तुम्ही दाखवून देण्यात आलं आहे, इतरांपुढे कसा आदर्श त्यांनी घ्यावा असं वाटतंय। आता सध्याला तुम्ही आता तुम्ही सरांनी सांगितले की 9 वह्या एका विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे, कुठे इतर ठिकाणी आम्ही पाहतोय किंवा दिसून येतोय 1 वही देण्यासाठी भरपूर लोक प्रयत्न करतात की त्याचं श्रेय घेते, पण तुम्ही 9 वह्या देताय, काय सांगाल? ॲक्च्युली आमचं जेव्हा आम्ही सुरुवातीला इथे आलो राजकारणामध्ये, सरपंच पदावर जेव्हा आम्ही विराजमान झाले तेव्हा आमचं एकच धोरण होतं की राजकारण विरहित समाजकारण करणं गावासाठी, आणि गावाची कुठलीही प्रगती करायची असेल तर त्याचा बेस असतो मुलं, आणि मुलांनी जोपर्यंत प्रगती करत नाही शैक्षणिकदृष्ट्या जोपर्यंत त्यांच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्यांचा सामाजिक आर्थिक विकास होत नाही। आणि त्यासाठी गावातील जर गरिबी कमी करायची असेल, गावातील मुलांना स्वतःच्या पायावर उभा करायचं असेल तर शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा त्याचा एक पाया आहे, आणि तो पाया आम्ही लक्षात घेऊन गावामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पाया जास्तीत जास्त चांगला करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आणि त्यामुळं यावर्षी जो दुष्काळी परिस्थिती थोडी होती गावामध्ये, आणि इथं जी मुलं राहतात ती सगळी गरिबांची मुलं असतात, जेणेकरून जे कष्ट करून खातात, आणि अशा लोकांना काय होतं की चांगल्या क्वालिटीचं सामान किंवा शैक्षणिक दर्जा चांगला असलेलं सामान भेटत नाही, आणि त्या वस्तू आपण देण्याचा इथं प्रयत्न करतोय, जेणेकरून खेड्यातील मुलांना असं भासू नये की आपण शहरी मुलांपेक्षा कुठेतरी कमी आहे। त्यामुळं आपण त्याच उच्च दर्जाचं वही वाटप असू द्या किंवा इतर कुठलेही कार्यक्रम असू दे शैक्षणिक करतो, कारण जेणेकरून इथल्या मुलांना न्यूनगंड निर्माण होऊ नये की बाबा आपण इथे कुठेतरी कमी पडतोय, पुरेपूर आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थीही त्यास पात्र होत आहेत हे दिसून येते गावामध्ये। याआधीही तुम्ही गावचं राजकारण सांभाळत शिक्षणाबाबतीत तुम्ही कुठे कमी पडल्या दिसून आलं नाही आहे,
लहान मुलांचं अगदी लहान मुलांना खेळणी वाटत होतं, तुम्ही स्वखर्चातून देण्यात आले. जे आपल्या ग्रामपंचायत म्हणजे सरपंचाचं जे मानधन असतं त्यातून आपण आमच्या गावामध्ये 6 अंगणवाड्या आहेत, तर प्रत्येक अंगणवाडीमध्ये मी इंडोर स्लायडिंग म्हणजे की घसरगुंडी दिलेली आहे, जेणेकरून मुलांना खेळता यावं. आमचं एकच आहे की शहरी भागाप्रमाणे गाव सुधारावं आणि इथल्या गावातल्या मुलांना कुठेही कमी पडू नये कुठल्याही गोष्टी, कारण प्रत्येक गोष्टी गावातले पालक काढून देऊ शकत नाही आणि त्या पद्धतीने मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही. तर एक गावचा मेन पालक किंवा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण ती जबाबदारी पार पाडण्याचा मी निश्चित प्रयत्न करते आणि या पद्धतीने पुढेही करेन. सरपंच म्हणले की थोडे बहुत राजकीय दृष्टिकोन समोर येतोच, पण इतर जे सरपंच असतील किंवा कोणी राजकीय व्यक्ती असेल आपल्या प्रसिद्धीसाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसून येतात, जेणेकरून आता वह्याच्या पाठीमागे आपला जेणेकरून फोटो असावा हे देखील प्रयत्न केला आहे, पण त्या अर्थाने तुम्ही कुठलाही फोटोमध्ये दिसत नाही आहे किंवा तुम्ही उच्च दर्जाचं म्हणजे क्लासमेटसारख्या एवढं प्रतिम तुम्ही वह्याचं वाटप करण्यात आलं. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आम्ही राजकारणासाठी इथे आलेलोच नाही आहे, राजकारण समाजकार्य करण्यासाठी आलो आहे. त्यामुळे आम्हाला कुठेही आमचा फोटो यावा किंवा प्रसिद्धी व्हावी ही कुठेही आमचं त्यात एम म्हणजे की ध्येय नसतं, फक्त की गावाचा विकास होणं हा महत्त्वाचं आहे. आपल्याला दिलेले आहेत 5 वर्ष, तर त्या 5 वर्षात निश्चित गाव बदलण्याचा आम्ही दोघंही प्रयत्न करतोय. आमचा मनाव हाच एक ध्यास आहे की फक्त गाव सुधारावं, गावातील व्यक्ती सुधाराव्या, गावातील मुलं सुधारावं, यासाठी मी बरेच प्रयत्नही केलेत. अगदी व्यसनाधीनता सुटावी याच्यासाठी सुद्धा मी भरपूर प्रयत्न केले, पण त्या कुठेतरी आपण कमी पडतोय त्या गोष्टीमध्ये. पण आता मात्र एक निश्चय केला आहे की व्यसनाधीनता सोडण्यापेक्षा जी काही बेसिक मुलं आहेत जे आता नवीन येत आहेत मुलं, ती पिढी सुधारायची, जेणेकरून पुढे हा व्यसनाधीनचा मुद्दा जो आहे तो मुळात खोडून काढला जाईल गावाकडून. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो. तर हे होते तुंगत गावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमृता रणवे आणि मिस्टर आबासाहेब रणवे. गावचा विकास कसा करावा आणि कशा पद्धतीने केला जावा हे देखील अनेक त्यांनी माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे. कॅमेरामन साहस भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर.